प्रभाग 15 मध्ये महायुतीचे उमेदवार उभे आहेत. यज्ञा भोईर आहे, अमित सराया आहे, सुरेश कांबळे आहेत आणि अनिता यादव यांच्या प्रचारार्थ हा मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. आणि आपण पाहताय शिवसेना भाजपा महायुतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती आहे. सगळ्यांनी एकत्र काम करून चारही उमेदवाराला निवडून आणण्याचं आव्हान या ठिकाणी मी करीत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण, काही ठिकाणी जे आहे आपल्याच पक्षाने बंडखोरी केल्यामुळे वातावरण दोन्हीकडून या विभागामध्ये शिवसेनेची पण काही बंडखोर आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा बंडखोर आहेत. भारतीय जनता पार्टीचे जास्त बंडखोर आहेत. त्यामुळे आज पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, ज्या पद्धतीत एकत्र आहेत, त्यामुळे या प्रभागामध्ये विजयी माळ नक्कीच या उमेदवारांच्या गळ्यात पडणारे शिक्कामोर्तब झालेले आहे. काल संजय राऊत ठाण्यामध्ये होते. त्यांनी सांगितलं प्रशासन आणि पोलिसांना बाजूला ठेवून आमच्या समोर इलेक्शन शिंदे गटाने लढावं, मग आम्ही त्यांना दाखवू. संजय राऊत यांच्याकडे काही राहिलेलं नाहीये. त्यांचे उमेदवार त्यांना सांभाळता येत नाहीयेत. उमेदवार करता माणसं मिळत नाहीत, ऐरेगैरे पकडून आणतात. त्यामुळे त्यांनी काही आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये. प्रभाग क्रमांक 15चा आज महायुतीचा मेळावा होता. तो संपन्न झाला आणि एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत की हा महाविजय जो आहे तो त्यांनी आजच अधोरेखित केला आहे. अशा प्रकारची ताकद या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांची उपस्थित होती. या ठिकाणी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची जी आहे मनधरणी करण्यामध्ये अपयश आल्यामुळे बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या बंडखोरी समोर कसे काय आपल्या उमेदवारांना साधारणपणे स्थानिक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं काही होतं, मनमुटाव होतो, अनेक जणांच्या इच्छा आकांक्षा असतात. परंतु एकदा महायुती म्हणून लोकांसमोर आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला मतदार जो आहे तो निश्चितपणे धनुष्यबाण आणि कमळाच्या पाठीच आशीर्वाद देतो, त्यांनाच सहकार्य करतो. आणि त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न केला. त्या प्रयत्नाच्या पलीकडे सुद्धा काही लोक जर उभे राहिले तर महायुतीचा एक व्यापक अशा प्रकारचा जो अजेंडा आहे त्या अजेंडाच्या पाठीशी, विकासाच्या अजेंडाच्या पाठीशी निश्चितपणे मतदार उभे राहतील. सर, काल संजय राऊत ठाण्यामध्ये आले होते. त्यांचं असं मत आहे की बिनविरोध निवडणूक आणण्याची जी प्रक्रिया भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडनं होते त्या पैशाच्या जोरावर आणि पोलिसांच्या हिमतीवर होते. त्यांनी असं पोलिसांनी पैसा बाजूला ठेवून आमच्याशी लढावं, मग आम्ही दाखवू मैदान आमचं. संजय राऊत यांचा कोणीच माणूस बिनविरोध आला नाही. त्याच्यामुळे त्यांनी बोलणं हे स्वाभाविक आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचा निवडणुकीच्या आधीच त्यांचे पाय सरकारला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा नरेटिव्हच असतो. मग ठाणा हे ड्रग्सचं आहे, पण संजय राऊतांना हे माहिती नाही आहे की ठाण्यामध्येच आम्ही मुक्ता पार्लर मुक्त, ड्रग मुक्त ठाणे ही चळवळ मोठ्या प्रमाणात चालवली आणि त्याला यश देखील मिळालेलं आहे. परंतु संजय राऊत तिकडे टेबल खुर्चीमध्ये बसून काहीतरी बोलत असतात आणि अशा प्रकारची टिप्पणी करत असतात. बघा, जे निवडून आलेले आहेत ते प्रबळ होते, ते नक्की निवडून येणारे होते आणि त्याच्यामुळे समोरच्यांनी जर विड्रॉ केला असेल तर हा काही लोकशाहीचा गळा घोटला वगैरे असं काही नाही. प्रभाग क्रमांक 15 आपण पाहिला केवळ ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गाजलेला हा प्रभाग आहे. आणि तो केवळ म्हणजे एकनाथ भोईर. कारण एकनाथ भोईरने केलेला काम, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला विकास, याच्यासाठी हा प्रभाग क्रमांक 15 पहिल्यापासूनच आपण हिटलिस्टवर म्हटलं तर हरकत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपाची महायुती झाली. मागच्या निवडणुकीमध्ये महायुती नव्हती, परंतु तरीही शिवसेना आणि भाजप हे वेगळे वेगळे लढले होते. तरी त्यावेळेला भाजपचे 3 नगरसेवक निवडून आले होते आणि शिवसेनेचा 1 नगरसेवक निवडून आला. तो एकनाथ भोईरच्या रूपाने निवडून आलेला होता. त्यामुळे प्रभागात आम्ही केलेला विकास आणि त्या विकासाच्या जोरावर ही निवडणूक आम्ही लढणार आहे. आज आपण पाहिला कार्यकर्त्यांची संख्या, उपस्थिती. त्यावेळेला जर दोघे एकत्र झालो तर मग आम्हाला कुठले फडके, कुठले काय होतील आम्हाला माहिती नाही आणि ते कुठे जातील हे माहिती नाही. परंतु एकत्रपणे काम करून दोन्ही कार्यकर्त्यांनी एक संघ हा विषय पुढे रेटायला पाहिजे. आणि त्यामुळे आज मी तुम्हाला सांगतोय, कार्यकर्ता हा सर्वात महत्त्वाचा असतो. आम्ही निवडणुका लढतो ते कार्यकर्त्यांच्या जीवावर लढतो. इथे आणलेला कार्यकर्ता कोणी विकत आणलेला नव्हता.
पैसे दिलेले नव्हते. तो स्वहून कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आला होता आणि ज्याच्याकडे कार्यकर्त्याचा बल आहे, आज जर एकनाथ भोईर असेल तरी माझ्याकडे कार्यकर्त्याचा बल आहे म्हणून एकनाथ भोईर काम करू शकतो. कार्यकर्ता नसेल तर कोणाच्या जीवावर काम करणार आहे. शिंदे साहेब सुद्धा सांगत असतात कार्यकर्ता फार महत्त्वाचा असतो आणि कार्यकर्त्याला जपणं हे आम्हाला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सांगितलेलं आहे, वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर कार्यकर्ता हा सर्व बाळासाहेब सुद्धा नेहमी म्हणायचे आणि सर्वात मोठा जर पद कोणाकडे असेल तो शिवसैनिकाकडे असेल. दिघे साहेब म्हणायचे सर्वात चांगला कार्यकर्ता कोण असेल, ज्याच्या घराच्या बाहेर चपला जास्त दिसतील, ज्याच्या ऑफिसच्या बाहेर चपला जास्त दिसतील, तो सर्वात चांगला कार्यकर्ता. कारण त्याचं कारण आहे कार्यकर्ता काम करत असतो, नागरिकांचे काम होत असतात आणि काम झालं तर नागरिक त्याच्याकडे परत येत असतात. परंतु त्यामुळे कार्यकर्ता जपला पाहिजे हे शिंदे साहेबांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे आणि मी आज ते त्या याच्या भूमिकेतच चालतो. त्यामुळे शिवसेनेचे आणि भाजपाचे हे चारही नगरसेवक या प्रभागातून निवडून येतील आणि शिंदे साहेबांना गिफ्ट म्हणून आम्ही एकंदरीत महायुतीचा प्रचार चालू असताना काही फेसबुक पोस्टवरून आपण महायुतीतल्या नेत्यांचे कान टोचलेले आहेत. नेमका काय प्रकार आहे? थोडासा एक होतो कारण समजा आमची आय डी जर कोणी वेगवेगळे वापरत असतील. काल माननीय BJPचे आमदार माननीय निरंजनजी डावखडे यांच्या आय डीवरनं एक हे आला होता, 3च उमेदवारांचे फोटो त्या ठिकाणी टाकलेले होते. त्यात 3च उमेदवारांचे फोटो त्या ठिकाणी टाकले होते आणि त्यामुळे मला ते बोलावं लागलं. कारण असा जर प्रकार घडला तर मग माझ्या कार्यकर्त्यांनी मला अनेक पोस्ट टाकल्या गेल्या. तर असा प्रकार जर वार्डात होत असेल तर आपण प्रचार का करायचा. तर मी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तर बाबा रे ठीक आहे चुकून झाली असेल आणि त्यांनी तो आय डीवरनं पोस्ट ताबडतोब काढून टाकली. तर आम्ही त्यांना फोन केला, सांगितलं अशा प्रकारचा पोस्ट करू नका, केला तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा व्यवस्थित आपले आय डी चालवणारा जो कोणी असेल त्याला सांगायला पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीच्या उमेदवारांचे या ठिकाणी फोटो चारीचे चारी आले पाहिजेत. अगदी चूक नेत्याने केली ती कार्यकर्त्याला भोगायला लागते. त्यामुळे उमेदवारांना कुठेही नुकसान होऊ नये म्हणून मी त्यांना सर्वांना सांगितलं. वागळेच्या राजनीतीमध्ये तुम्हाला चाणक्य समजलं जातं, यंदाच्या निवडणुकीत कशा प्रकारची रणनीती आहे? नाही चाणक्य वगैरे वगैरे हा मी कधी कोण स्वतःला मानत नाही. कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून आम्हाला लोक मानतात आणि कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत आम्ही तयार झालेलो कार्यकर्ते, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करतोय आणि त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी नवख्या नाही आहेत. कारण आम्ही 365 दिवस काम करत असतो. त्यामुळे निवडणुका या आमच्यासाठी काही नवख्या नाही आहेत. तुम्ही आपण पाहिलं माझी पत्नी एकता भोईर ही बिनविरोध निवडून आली. आता लोकांनी काही आवाज सोडल्यात, हे झालं ते झालं, परंतु तुम्हाला एक सांगतो कामाची पोच पावती म्हणून निवडून आलेले आहे. कारण आम्ही केलेला विकास, आम्ही केलेले लोकांची मन जिंकलेले जे विषय आहेत त्यामुळे समोरवाला पक्षाचा कुठलाही उमेदवार तिच्यासमोर उभा राहण्यास सुद्धा गरजवला नव्हता. अगदी 2 अपक्ष होते त्यांनी स्वतःने मागे घेतले. कारण त्यांना आम्ही कोणाला सांगायलाही गेलो नाही, कोणाला फोनही नाही केलेले. परंतु त्यांना माहिती आहे की एकता भोईरची काम करण्याची पद्धत, त्यांच्याबरोबर असणारा एकनाथ भोईर हा सुद्धा यांची काम करण्याची पद्धत आणि दिघे साहेबांचा आणि शिंदे साहेबांचा आशीर्वाद यामुळे त्या दोन्ही उमेदवारांनी मागे घेतले. पण आता तुम्ही पाहतोय, आम्ही अनेक बातम्यांमध्ये पाहतोय, ऐकतोय का लोकांना आम्हीच दाखवलं. आम्हाला एकालाही दाखवा, कोणी आम्हीच दाखवलेलं आहे. ही निवडणूक ही पारदर्शकतेने होते. ज्या ठिकाणी समोर उमेदवार येत नाही, कुठल्या पक्षाची हिंमत झाली नाही तर विचार करा तुम्ही. अपक्ष उमेदवारांचा तर काय विषय येतोय, पक्षसुद्धा उमेदवारी भरू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ पक्षाला कळलेला होतं इतर पक्षांना या ठिकाणी काही खरं नाही आहे. कारण गेल्या वेळेलाही एकता भोईर 10,000च्या विनिंग लीडने निवडून आली होती. यावेळेला काय होईल, त्यामुळे त्या लोकांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. परंतु विरोधकांना दुसरं काही सध्या हत्यार नाही आहे. आणि या ठाणे शहरामध्ये हा ठाणे शहरात शिवसेनेचा बालेकिल्ला होता, बालेकिल्ला राहणार. काल दिघे साहेबांचं वर्चस्व होतं, आज शिंदे साहेबांचं या ठिकाणी आहे. आज महायुती एकत्र आहे. अगदी देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब एकत्र हातात हात घालून काम करतात. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा भोपळाही फुटणं फार मुश्किल आहे. त्यामुळे विरोधकांकडे राहिलेलं नाही आणि म्हणून ते चुकीच्या प्रकारे अफवा प्रचार सुरू आहेत. पण कोणीही त्या प्रचाराला बळी पडणार नाही. आणि जे होत आहे ते लोकशाहीनीच होत आहे, लोकशाहीच्या विरोधात कुठलंच होत नाही. आणि शिंदे साहेबांचं काम करण्याची जी पद्धत आहे ही विरोधकांनी मानून घेतली पाहिजे. हा माणूस काम करतो.
हे जरी माझं पहिलं इलेक्शन असलं तरी पण हे समाजसेवा ही मी माझ्या घरातूनच शिकलेली आहे. जसे की आपले एकनाथ भोईर साहेब आहेत त्यांच्याकडनंच आणि एकता भोईर मॅडम यांच्याकडनं समाजसेवा ही काही आमच्यासाठी नवीन नाही. आणि या माझ्या सगळ्या घरातल्या एकूण एक मेंबरनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व हे समाजसेवेसाठीच दिलेलं आहे. आणि राहिला प्रश्न कसं वाटतंय तर हे जे कार्यकर्ते आहेत ना ही निवडणूक आमची नाही आहे, ही त्यांची आहे. आणि ते ज्याप्रमाणे प्रतिसाद देत आहेत त्याच्याने भरघोस प्रेम मिळत आहे आणि आपल्या कामाची पोचपावती त्यातूनच मिळते आहे. त्याच्यामुळे ही जी लढाई आहे ही आपली जिंकण्याची नाही आहे, ही बहुमताची लढाई आहे. आणि कामं प्रभागातली जी आहेत ती दादांनी यापूर्वीच बऱ्यापैकी पूर्ण केलेली. पुढे जाऊन प्रभागासाठी कशा प्रकारे काम करणार? मी तरी हेच म्हणेन की प्रभागातली कामं ही कधी संपत नसतात. ती आपल्याला आपण जे काही आपला कार्यकाळ आहे तोपर्यंत आपल्याला ती करायचीच असतात. आणि त्या व्यतिरिक्तही समाज सेवेच्या बरोबरच किंवा जे काही गटार पायवाटा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, या सगळ्या गोष्टींच्या बरोबर समाज प्रबोधनाचं कामही करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही बघितलं कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कमीत कमी हा जाहीर सभासारखी होती. आज आम्ही पूर्ण ताकदीने प्रभाग क्रमांक 15मध्ये महायुतीची पूर्ण ताकद लावून पुढचे 8 दिवस काढू आणि प्रत्येक उमेदवार आमचा भरघोस मताने निवडून येईल एवढी मला खात्री आहे.